नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा श्री सनी देवल जाधव शिक्षक मित्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले पुनश्च एकदा खूप खूप आभार. आपण नेहमीप्रमाणे एक महत्त्वाचा विषय आणि तोही खूप अभ्यास करून या व्हिडिओसाठी घेतलेला आहे. 25 लाख शिक्षकांचं लक्ष ज्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागलं होतं, ती सुनावणी आज दुपारी 2 वाजता कोर्ट नंबर 8 मध्ये झालेली आहे. आणि विशेषतः आश्चर्याची बाब म्हणायला हरकत नाही की शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या मागण्यांसाठी देशातील मोठ्या 4 ताकदीच्या वकिलांनी त्या ठिकाणी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत तगडी बाजू मांडलेली आहे. साधारणतः माननीय सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही निर्णयावर ज्या पुनर्विलोकन याचिका, ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात, त्या दाखल झालेल्या असतात, त्या इन चेंबर सुनावणीसाठी घेतल्या जातात. त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी विशेष असे वकील नसतात, परंतु ही जी पुनर्विलोकन याचिकेवरची जी सुनावणी आहे ती ओपन कोर्टमध्ये झालेली आहे. आणि ओपन कोर्ट जे होतं ते घरभरगच्च लोकांनी भरलेलं होतं. ॲडव्होकेट सलमान खुर्शीद साहेब, मुकुल रोहतगी साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट मुकुल रोहतगी साहेब, अभिषेक मनू सिंघवी साहेब, अशा मोठ्या मोठ्या वकिलांनी या ठिकाणी तगडी बाजू मांडलेली आहे. अनेक शिक्षकांचं लक्ष या ठिकाणी, लाखो शिक्षकांचं लागलेलं होतं आणि त्या ठिकाणी ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी साहेबांनी अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. 2010 साली शिक्षण हक्क कायदा आला, त्या अगोदर शिक्षण हक्क कायदा नव्हता, पण त्यावेळेस जे प्रचलित नियम होते, किमान पात्रता होत्या, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, त्या पूर्ण करून शिक्षक त्या ठिकाणी सेवेमध्ये आलेले आहेत. त्यांना RT ॲक्ट लागू झाल्याच्या नंतर ज्या काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये सुधारणा झाल्या ते निकष या ठिकाणी लागू होऊ शकत नाहीत. त्यानंतर 2012 मध्ये NCET सुधारणा कायदा जो आला त्याच्यामध्ये किमान पात्रतेवर त्या ठिकाणी भाष्य करण्यात आलेलं होतं. ते भाष्य होतं की 2012 मध्ये किंवा त्यानंतर जे शिक्षक सेवेमध्ये रुजू होतील, उमेदवार रुजू होतील, त्यांना किमान पात्रता म्हणजे TET पात्रता लागू होईल, असं या ठिकाणी एक अमेंडमेंट ॲक्ट आलेला होता, सुधारणा कायदा आलेला होता. त्यानंतर 2017 मध्ये NCETचं एक नोटिफिकेशन अधिसूचना आलेली होती. त्या अधिसूचनेमध्ये सांगितलं होतं की 31 मार्च 2015 रोजी जे शिक्षक आहेत त्यांनी आगामी 4 वर्षामध्ये म्हणजे 2021 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं अनिवार्य आहे. तर या 2 कायद्यावर त्या ठिकाणी ॲडव्होकेट मनू सिंघवी साहेबांनी, अभिषेक मनू सिंघवी साहेबांनी त्या ठिकाणी बोट ठेवलं की जर 2012चा अमेंडमेंट ॲक्ट किंवा 2017ची अधिसूचना जर लागू करावायची असेल तर 2012 ते 2017 किंवा 2010 जे वर्ष आहे शिक्षण हक्क कायदा लागू झालेलं, तेव्हापासून 2017 पर्यंत जे जे काही नियुक्त शिक्षक आहेत किंवा त्यानंतर जे शिक्षक आहेत त्यांनाच त्या ठिकाणी TET लागू राहावी अशी त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. 2017 मध्ये 4 वर्षाची मुदत दिलेली होती, म्हणजे 2021 पर्यंत त्या ठिकाणी ते TET पास व्हायला पाहिजे होती. ॲडव्होकेट विक्रम बॅनर्जी साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं बाजू मांडलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली होती. त्याचबरोबर पश्चिम बंगाल सरकारने देखील त्या ठिकाणी बाजू मांडलेली आहे वक्त्याच्या माध्यमातून. पश्चिम बंगाल सरकारच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये वकिलांनी सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 रोजी जी काही ऑर्डर केलेली आहे, ज्यामध्ये RT ॲक्टमधील जे कलम 23 आहे याचा अर्थाचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी जी काही 4 वर्षाची मुदत TETसाठी 2 वर्षाची दिलेली आहे ती 4 वर्षाची करावी. 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा आयोजन करण्याबाबत अडचणी येत आहेत, तर ती मुदत 4 वर्षाची असावी अशी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. तर अशा प्रकारे कोर्टामध्ये किमान पात्रता सुधारणा कायदा 2012, अधिसूचना 2017 याबाबत अतिशय ताकदीने या ठिकाणी बाजू मांडण्यात आलेली आहे. आणि देशातील खूप मोठ्या तगड्या व्यक्तीनं ओपन कोर्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे बाजू मांडलेली आहे. या सर्व बाजू मांडत असताना कोर्टाने ह्या सर्व गोष्टींची नोंद घेतलेली आहे माननीय कोर्टाने, आणि जो निर्णय आहे तो निर्णय राखीव ठेवलेला आहे. तो राखीव निर्णय जेव्हा येईल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. परंतु खूप मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी शिक्षकांची बाजू मांडत असल्यामुळे आपल्याला एक चांगला निर्णय या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून येईल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास कृपया या व्हिडिओची लिंक
शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर करावे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करावं. आणि काही त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सुधारणा आवश्यक असतील किंवा काही गोष्टी राहिल्या असतील अनावधानाने तर कृपया कमेंटमध्ये विचाराव्या, त्याला उत्तर दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद. आभार आपले.